नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्यातील या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त भाऊबीज भेट रक्कम प्रदान करण्यास मंजुरी देखील देण्यात आलेला आहे। जी आर देखील कालच्या घडीला म्हणजे दिनांक 25/9/2025 रोजी हा जी आर निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्यातील कोणत्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त भाऊबीज भेट रक्कम प्रदान करण्यास मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेला आहे व नेमकं हा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्यातील या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त भाऊबीज भेट रक्कम प्रदान करण्यास मंजुरी। जी आर निर्गमित दिनांक 25/9/2025। बघा, अप्रूव्हल टू प्रोव्हाइड भाऊबीज गिफ्ट मनी टू दोज एम्प्लॉईज इन द स्टेट ऑन द ओकेशन ऑफ दिवाळी फेस्टिवल। राज्यातील खाली नमूद कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्त भाऊबीज भेट देण्यासाठी निधीची रक्कम मंजूर करण्याबाबत दिनांक 25/9/2025 रोजी महिला व बालविकास विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार एकात्मिक बालविकास सेवामार्फत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर कार्यरत असणाऱ्या मानधनी कर्मचाऱ्यांना सन 2025-26 या आर्थिक वर्षात प्रत्येकी 2,000 रुपये इतकी रक्कम भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे। दरवर्षी दिवाळी सणाला भाऊबीज भेट अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येत असते। त्यानुसार यंदाही सदर भाऊबीज भेट अदा करण्यासाठी पोषण आहार बाल विकास सेवा सहाय्यक अनुदाने या लेखा शीर्षाखाली निधीचे वितरण करण्यास मंजुरी देखील देण्यात येत आहे। याकरिता एकूण 40.6130 कोटी रुपये या ठिकाणी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यानुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट तात्काळ अदा करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। या संदर्भातील संपूर्ण सविस्तर जी आर तुमच्या समोर आहे। बघा, जी आर मध्ये काय अपडेट आहे। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 25 सप्टेंबर 2025। बघा, प्रस्तावना काय सांगतोय। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन 2025-26 या आर्थिक वर्षातील भाऊबीज हे भेट प्रत्येकी 2,000 याप्रमाणे अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा, शासन निर्णय काय सांगतोय। एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन 2025-26 या आर्थिक वर्षात प्रत्येकी 2,000 याप्रमाणे भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासन मंजुरी देत आहे। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट अदा करण्याकरिता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून यासाठी होणारा खर्च भागवण्यासाठी मागणी क्रमांक X1 2236 पोषण आहार 0806 एकात्मिक बालविकास सेवा योजना भाऊबीज भेट अतिरिक्त राज्य हिस्सा 100% सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखा शीर्षाखाली सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या या तरतुदीमधून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी संदर्भाधीन क्रमांक 2 येथील या पत्रान्वये केलेल्या मागणीनुसार रुपये 40,61,30,000 इतका निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट तात्काळ अदा करण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी। हा शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक पाहू शकता दिनांक 26/8/2025 व वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 264 दिनांक 12/9/2025 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार या ठिकाणी निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता।
आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने अव्वल सचिव महाराष्ट्र शासन सुनील सरदार. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना, या राज्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त 2000 भाऊबीज भेट रक्कम प्रदान करण्यास मंजुरी देण्यात आलेला आहे. या संदर्भातील संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.